छोटेसे नामदेवराया आहेत, पण त्यांच्या हातनं भगवान परमात्मानं प्रसाद घेतला। नामदेवरायाला तर मंत्र येत नव्हते, स्तोत्र येत नव्हते, फक्त काय होतं त्यांच्याकडे? एक भाव होता, एक प्रेम होतं। याच्यातून मला नेमकं सांगायचं, प्रेमानं माणसं जोडल्या जातील नवल नाही, प्रेमानं जग जोडता येतं ही शिकवण देणारे नामदेवराय आहेत। माणसाचं बोलणं गोड असावं, बोलण्यात गोडवा असावा, अंतकरणात भाव भरलेला असावा। एखादी गोष्ट नाही आली तरी चालेल, पण भावानं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करा, लोकांना गोड वाटतं ते। फक्त भाव ठेवा, भाव। एक उदाहरण सांगते मी तुम्हाला। कधी कधी ना काही गोष्टी अशा सहज होऊन जातात बरं, नाही आल्या तरी पण अंतकरणातून एखादी गोष्ट करा, ती सहज पुढे निघून जाते किंवा ती यशस्वी होते। कदाचित या 2-4 वर्षात ते उदाहरणही माझ्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल, आठवत नाही मला आता, पण पुन्हा एकदा सांगते। एका गावामध्ये ग्रामीण भागात मुलगी पाहायला गेले। मुलगी पाहण्याचा कार्यक्रम, मग सगळी तयारी, मग मुलाकडचे येणार। आता थोडा काळ बदललाय आप्पा, आता अगोदर मुलगी पाहायला येत नाहीत, अगोदर मुलाला पाहायला जातात। त्याचं घर कसं, दार कसं दिसतोय, कसा करतोय, काय चौकशा, अगोदर मुलाच्या चौकशा होतात। आता काळ बदलला, कारण काळ एवढा कठीण आहे। काळ हा कधीच कायम कोणाचा नसतो बरं, म्हणूनच त्याचं नाव काळ आहे। तो कधीच कोणाचा नसतो कायम, काळ हा बदलतो। पूर्वी काळ असा होता, मजूर मालकाच्या दारात। काळ कसा होता पूर्वी गुरुजी? मजूर मालकाच्या दारात, मालक हाताला काम द्या, पोटाला अन्न मिळेल, अशी परिस्थिती होती पूर्वी। आता काळ बदलला, आता मजूर मालकाच्या दारात नाही, मालक मजुराच्या दारात। ग्रामीण भागात फार वाईट परिस्थिती, शेतीची कामं करायला माणसंच मिळत नाहीत, मजूरच मिळत नाही। पूर्वी परिस्थिती अशी, मजूर मालकाच्या दारात, काळ बदलला, आज मालक मजुराच्या दारात। किती वाजता? पहाटे 4लाच। काय करतोय? उठा पांडुरंगा प्रभात काकडा काकडा करता करता मालक वाकडा झाला, पण हा काही कामाला नाही गेला। काळ बदलला। आता हे लवकर लक्षात नाही येणार तुमच्या उदाहरण, दुसरं सांगते। काळ बदलला, पूर्वी साऱ्या घरात सासूचा दरारा होता, काळ बदलला, आता कुणाचा? काय प्रामाणिक आहेत तुम्ही? आता सासूचा नाही, आता सुनेचा काळ आहे। आणि खरं माणसानं काळ ओळखून चालावं, तरच काळात आपण तरतो। ज्याला काळ काढायला नाही ना, ती माणसं खराब झाली पहा तब्येतीनं। काळ ओळखून चालावा माणसानं। आज काळ सासूचा नाहीच आहे, आज सुनेचा काळ आहे। म्हणून कीर्तनात बसलेल्या प्रत्येक सासूला माझी विनंती, माझ्या ताईंनो, उरलेले 10-5 वर्ष सुखात जावेत। शिल्लक किती कुणाला माहित नाही, उरलेले आपले 10-5 वर्ष सुखात जावेत ना, याच्यासाठी एकच करा, फक्त कौतुक करा। माझ्या सुनासारखी सून अख्ख्या मोरे वस्तीत नाही, एवढंच म्हणा। आप्पा सकाळी 9 वाजता तुपातला काजू बदाम टाकून शिरा भेटल, एका महिन्यात म्हातारी आवड बंब होऊन जाईल। पण वरमच कळत नाही, सुनबाईला डुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही। सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या, याच्यातला कुठलाच प्रकार करायचा नाही, कारण काळ आज सासूचा नाही, सुनेचा काळ आहे। जमलं तर तिचं कौतुक करा, उगी लटक म्हणा, तू खूप थकलीस, मी करते आज स्वयंपाक, ती तुम्हाला करू देणार नाही, फक्त म्हणा। पण हे जमतच नाही आपल्याला, म्हणून अवघड होतंय। तरी कीर्तनात बसलेल्या ज्या बिचारा सगळ्या सासवा आहेत ना, त्या खूप समजदार आहेत, खूप समजदार आहेत। आपल्या सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या आहेत। इथे बसलेल्या सासू सुनेचं भांडणच नाही। तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला कसं कळालं? तुमच्या तब्येतीवरून कळालं। काळ ओळखून चाला। तर पूर्वी अशी परिस्थिती होती की काळ बदलला, दिवसेंदिवस काळामध्ये बदल होत राहतात। मुलीला पाहायला आले, आज काळ तसा राहिलेला नाही। अगोदर मुलाची चौकशी होते, नंतर मुलगी दिल्या जाते। पण पूर्वी काळ असा होता की मुलाच्याकडची लोक यायची, पाहायला आली आणि लग्न जमलं, त्याला गेटकिन म्हणतात, लवकर झटपट लग्न। मग आता ग्रामीण भाग आहे, शेतकरी वर्ग, बडजी बुवा सुद्धा दुसऱ्या गावाला पूजा करण्यासाठी गेले ना, गावात एकच ब्राह्मणाचं घर, ब्राह्मण
ब्राह्मण देवतेशिवाय तर लग्न लागणारच नाही. मग पटकन गडबड चालू झाली. कपडे आणले, दागिने आणले, काय असेल ते तेवढ्या लोकांच्या पुरतं जेवणाची तयारी. अरे म्हणजे सगळी तयारी झाली, पण अक्षदा मंत्र बोलायला ब्राह्मण तर पाहिजे. मग शोधायला गेले तर ब्राह्मण बुवा घरी नाहीत. ब्राह्मण काकांचा मुलगा होता. मुलाला बोलले चल म्हणे लग्न लावायला. तो म्हटलं मला मंगलाष्टक येतच नाही, आडवी रेख सुद्धा येत नाही, काहीच येत नाही मला, मंगलाष्टक मला म्हणता येणार नाही. म्हणे अहो ब्राह्मण देवतेच्या साक्षीनं, देव ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न लागलं पाहिजे. तुम्हाला जे येतंय ते म्हणा, पण चला. मी हे भावाबद्दल सांगते बरं. एखादी गोष्ट अंतःकरणातून करा, नाही जमली तर ती यशस्वी होऊन जात असते. फक्त तुमचं अंतःकरण तिथं असणं फार गरजेचं आहे. जबरदस्ती त्या भटजीबुवाच्या मुलाला घेऊन आले. त्याला मंगल येत नव्हतं, कुठलं अष्टक म्हणता येत नव्हतं. हातात जबरदस्ती माईक दिला. पोरगा विचारात पडला तर करावं तर काय करावं, कायच म्हणू मी आता. त्याला प्रश्न पडला. लोक म्हटली तुम्हाला जे येतंय ते म्हणा, पण म्हणा. मग त्यालाही डोकं लावलं. यांनाही घाई आहे म्हणे. या घाई घाईत आपण पण जे जमतंय ते म्हणून टाकू. त्याला मंगलाष्टक येत नव्हतं, पण पहिलीच्या वर्गात त्याला कक्का किक्की शिकवलेली होती. मेत्रे काका त्याला कक्का किक्की म्हणायला चालू केलं. सुरात म्हटलं, अंतःकरणातून म्हटलं, थोडं गाण्याचं अंग होतं, लगेच त्यानं चालू केलं. कक्का किक्की कुकू के कई कोकौ कोकौ कम कहा शुभ मंगल. काय गंमत सांगू. लोक म्हटले काय सुरात म्हणतात भटजीबा मंगल. अरे बापापेक्षा पोरगाच हुशार आहे. मोठ्या भटजीबुवावर सोडून पोराला जास्त तरखा यायला लागला. याचा अर्थ काय की एखादी गोष्ट तुम्ही अंतःकरणातून करा, भले ते कमी जास्त जमत असेल तुम्हाला, तर ती सहज निभावून जाईल ती गोष्ट. पण त्याच्यासाठी अंतःकरण पाहिजे, अंतःकरणात भाव पाहिजे, आणि भाव त्याला प्रेमाचा ओलावा पाहिजे, तेव्हा त्या गोष्टी यशस्वी होतात. तर जगाचा मालक आहे, छोट्याशा लेकराच्या हाताने कसा खाईल, पण त्या लेकरानं जे खाऊ घातलं ना, त्यानं काय खाऊ घातलं याही पेक्षा किती प्रेमानं खाऊ घातलं ते महत्वाचं आहे. पुरणाची पोळी खाऊ घाला आणि असं म्हणा, हे पुरणाचं गिळा खा, असं म्हटल्यानं लोक खाणार नाहीत. चटणी भाकरी हो गरिबाची, पुरणपोळी म्हणून खा बरं. त्यात एक प्रेम भाव पाहिजे. ओला देवासी एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा व्हावं सर्व काळ. मना देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो फुले एक प्रेम भाव. या प्रमाणाचा असेल किंवा माझ्या बोलण्याचा असेल, सारे एकच आहे की अंतःकरणामध्ये भाव असू द्या, प्रेम असू द्या. तुमचं वय महत्वाचं नाही, तुमची श्रीमंती महत्वाची नाही, तुमच्याकडे किती ज्ञान आहे, किती सौंदर्य आहे हे सुद्धा महत्वाचं नाही. तुमचं अंतःकरण किती भावानं भरलेलं आहे ती गोष्ट महत्वाची. याच प्रेमाची, या सद्भावनेची शिकवण देणारे माझे नामदेवराय आहेत, याच मातीतले. जीवनामध्ये शांती धारण करा तर समाधान लागेल. माणूस अशांत आहे त्यात समाधानी नाही, पण शांती धारण करा, जे आहे त्यात सुख मिळेल तुम्हाला. राजासारखे जगा. कोणी आपल्याला राजा म्हणावं त्याची गरज नाही, आपण आपल्या स्वतःच्या आनंदात जगावं. कारण आपली गरिबी कुणी वाटून घेणार नाही
आणि श्रीमंती दुसऱ्याची कोणी आपल्याला देणार नाही. जसं ठेवलंय भगवान परमात्मानं, ठेवल्यानंत तैसेची राहावी. चित्ती असू द्यावे समाधान. सगळ्या साधू संतांचा एक प्रयत्न आहे की आपण आहे त्यात सुखानं राहावं, त्याच्यासाठी थोडीशी शांतता धारण करा. हे शिकवणारे माझे नाथ महाराज आहेत. मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही ना, दुःखी होऊ नका. मनाला समजावून सांगा, या कामासाठी देवानं तुम्हाला तयार केलेलं नाही, तुमच्यासाठी दुसरं कोणतं तरी काम आहे. हे आपल्या मनाला समजावून सांगा आणि थोडं सोडायला शिका, थोडंसं त्याग करायला शिका. काय जे मनासारखं घडत नाही ते थोडंसं सोडून द्यायला शिका, त्याग करायला शिका. त्याग शिकवणारे माझे वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराय आहेत. सगळ्या साधू संतांचा अट्टहासच एक आहे की आपण सुखी झालो पाहिजे, आपण स्थिर झालो पाहिजे, आहे त्यात समाधान मानता आलं पाहिजे, जगाला प्रेम देता आलं पाहिजे आणि स्वतः एवढं विचारानं सुंदर बनलं पाहिजे. हे डोकं म्हणजे खोकं नाही तर ज्ञानाचं भांडार बनलं पाहिजे. हा सगळ्या संतांचा प्रयत्न चालू आहे. अवतार घेतले त्यांनी त्यांच्यासाठी नाही, तुमचं आमचं भलं करण्यासाठी. या सगळ्या संतांची मांदियाळी याच मातीमध्ये, पण दूर नाही, आपल्या जवळ आहे. ज्ञान आणि वैराग्य जवळ आहे, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबाराय अगदी जवळ आहेत. तीच वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराया घाबरलेल्या, भयभीत झालेल्या, दुःखी झालेल्या, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, कारण नसताना जळणाऱ्यांची संख्या वाढली आता. चांगल्या कामात मदत करायला कमी असतात, पण चांगल्या कामात आडवं येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आमची महाराज मंडळी सांगतात, एखाद्या चांगल्या कामाला जर आपण निघालो आणि जर मुंगूस आडवं गेलं तर झोपल्या काका. एखाद्या चांगल्या कामाला निघालो मुंगूस आडवं गेलं तर शुभशकुन आहे ना. चांगल्या कामाला निघालो, गाय बछड्यावर दूध पाजताना दिसली तर शुभशकुन आहे. चांगल्या कामाला निघालो, हरणांचा कळप आडवा गेला, शुभशकुन आहे. चांगल्या कामाला निघालो, आपण पाण्यानं भरलेला हंडा घेऊन स्त्री आडवी गेली, शुभशकुन आहे. चांगल्या कामाला निघालो, संतांचं देव ब्राह्मणांचं दर्शन झालं, शुभशकुन आहे. चांगल्या कामाला निघालो, कोकिळ पक्षाचं कुंजन ऐकायला आलं, शुभशकुन आहे. चांगल्या कामाला निघालो आणि मांजर आडवी गेली तर त्या मांजरीपेक्षा बेकार तोंड होत आहे आपलं. पण आमची महाराज मंडळी सांगतात, चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तरी चालेल, पण चांगल्या कामाला माणसं आडवी जाऊ नयेत. माणसं मांजरीपेक्षा बेकार आहेत आप्पा. मांजर एकदा काम होऊ देणार नाही, पण माणूस आडवा पडला तर कामच होऊ देत नाही. आणि चांगल्या कामात मदत करणाऱ्यापेक्षा चांगल्या कामाला आडवं येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, जळणाराची संख्या जास्त आहे. का असं लोक वागतायत काही कळतच नाही. किती चांगलं काम करा, नाव ठेवणारा पुढे आलाच, पण या गोष्टीचा विचार आपण कधी करायचा नाही. जळतंय म्हणून आपण घाबरून मागे राहायचं नाही. आपल्याला नाव ठेवतंय म्हणून चांगलं काम हातातलं टाकून द्यायचं नाही, कारण नाव ठेवणं हे आपल्या जन्माला आल्याच्या 5 दिवसापासूनच चालू आहे. जन्माला आलं की पहिलं काय करतात, जर तिथून सुरुवात असेल, आपल्या जन्माला आल्यापासूनच जर सुरुवात असेल तर पुढे याचा सामना करायचा त्याची सवय लागून घेतली पाहिजे आपण. चला
माझ्या बोलण्याचा भाव समजून घ्या. महाराजांनी पाहिलंय लोक घाबरून जातात, कुणीतरी नाव ठेवतं, कुणीतरी त्रास देतं, जळणाऱ्यांची संख्या वाढते. दृष्ट माणसं गरीब माणसावर अन्याय करतात. कधी कधी अपराध नसताना सुद्धा एखाद्याला त्रास होतो. मग अशी जी अत्याचार, अनाचार, दुर्व्यवहार करणारी आहेत यांना दंड कोण देणार आहे? गरीबाला कुणी वालीच नाही का? सज्जनाला कुणी तारणार नाही का? जे सत्यानं जगतात त्यांचं कोण त्यांच्या बाजूने उभं राहणार आहे? महाराज म्हटले काळजी करू नका, तुम्ही एवढे लावारिस नाहीये, तुम्ही त्याची लेकरं आहात. हातात जो गदा घेऊन उभा आहे ना त्याचे आपण लेकरं आहोत. ज्यानं हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलंय ना आपण त्याची लेकरं आहोत. ज्यानं हातामध्ये धनुष्य घेतलंय ना, ज्यानं हातामध्ये त्रिशूल घेतलाय ना आपण त्याची लेकरं आहोत. घाबरण्याचं काम नाही. भलेही आपल्याला तोंडानं ते बोलत नसतील पण आपल्या पाठीमागे ते सावलीसारखे आहेत. महाराज म्हणतात मी स्वतःचा अनुभव सांगतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात निवारया. महाराज म्हणतात मी माझा अनुभव सांगतो. भगवान अखंड सोबत आहे. जिथे जातो तेथे तो माझा संगाती. जेथे जातो तेथे तो माझा संगाती. चालविशी हाती धारोनिया. चालविशी हाती धारोनिया. तेथे तो माझा संगाती. जेथे जातो तेथे तो माझा संगाती. भगवान सोबत आहे. घाबरू नका, काळजी करू नका. ज्याला कोणीच नाही त्याच्यासाठी भगवान आहे. हेच महाराज भगवंताचा अवतार कार्य सांगताना अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. भक्ता राखे
भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. तुकोबाराय म्हणतात घाबरू नका, काळजी करू नका, भगवान परमात्मा येतो. ज्याला कोणी नाही त्याच्यासाठीच भगवान आहे. भक्ता राखे पायापासी. काय करतो तो? दुष्ट लोकांना, दुर्जनासी संहारी, अधर्म अनिती करणाऱ्या लोकांना भगवान संपवतो. बर, मग संपवण्यासाठी त्याच्याकडे काही साधन आहे का? दुष्टांना भय दाखवण्यासाठी त्याच्याकडे काही वस्तू आहे का? एखादी साधन आहे का? आहे ना म्हणे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. घेऊन या चक्रगदा. प्रथमेश महाराज पूजा, राधाताई पंचाळ यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. संगीताताईंसाठी आपण सगळं. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. त्याचा धंदा कोणता ते सांगितलंय. भक्ता राखे पायापासी.
दुर्जनाशी संहारी. पण धंद्याला भांडवल लागतं. काय भांडवल आहे याचं? घेऊन या चक्र गदा. बिना भांडवलाचा धंदाच नाही, भांडवल पाहिजे. तर भांडवल आहे भगवान परमात्माकडे कोणतं? चक्र आणि गदा. त्याची जी आयुध आहेत ना, शंख चक्र गदा पद्म, तर या आयुधांच्या माध्यमातून भगवान परमात्मा धंदा करतो. तसं तर या मृत्यू लोकामध्ये किंवा या विश्वामध्ये जो जो जीव आला तो तो काही ना काही धंदा करत असतो. जीवन जगण्यासाठी धंद्याची गरजच आहे. एक उदाहरण आहे वाचलेलं. मुलीकडची लोक मुलगा पाहायला आले आणि विचारलं, मुलगा सुंदर आहे पण त्याचा धंदा काय? काही नाही म्हणे, देतो आणि घेतो. लोकांना वाटलं पैशाचा व्यवहार असेल त्याचा, सावकारकी असेल, देणं घेणं असं असेल. मग असं एवढी मोठी सावकारकी म्हटल्यानंतर म्हणे फुरसतच नाही पोराला, सारखं देतो घेतो, त्याची देवघेव चालू आहे. काहीच न विचार करता, जास्त चौकशी न करता लग्न जुळलं, लग्न लागलं आणि 15 दिवसातच मुलीचा फोन गेला, बाबा आपण फसलो. म्हणे काय फसलो? एवढं मोठं घराणं भेटलं, पोराची सावकारकी. म्हणे कसली सावकारकी? म्हणे त्यांनी तर सांगितलं होतं देवघेव करतो. सगळी माणसं त्या मुलीकडची आली आणि खडसावून विचारलं मुलाकडच्या लोकांना, फसवलं तुम्ही आम्हाला? ते म्हटले काय फसवलं? तुम्ही तर सांगितलं होतं पोरगा देवघेव करतो, देतो आणि घेतो. म्हणे बरोबर आहे, त्याच्यात काहीच खोट नाही. म्हणे काय देतो आणि घेतो हे तुमचं विचारायचं काम होतं, ते तुम्ही विचारलं नाही. काय देतो घेतो? म्हणे काही नाही, जांभळ्या देतो झोपा घेतो. अशी देवघेव त्याची चालू आहे. एवढी देवघेव चालू असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी कशी असणार? दारिद्र्यपूर्ण. काही लोकांचा हा धंदा आहे. काही लोकांचा लोकांना फसवणं हा एक धंदा आहे. बाजारामध्ये आंब्याच्या दिवसामध्ये माशा खूप पडतात पहा. आणि काळ असा आला की माशा खूप पडल्या, लोक त्रस्त झाले. प्रत्येकाला एकच प्रश्न, माशा कशा संपतील घरातल्या? एका गावातली ती परिस्थिती जाणून एका माणसाने युक्ती लढवली आणि माशा मारायचं औषध तयार केलं. बाजारामध्ये बसला, 5 रुपयाला पुडी. सारं गाव तुटून पडलं त्या पुड्या घेण्यासाठी. पण सांगितलं घरात पुरण शिजवा, पुरणाचा स्वयंपाक करा, आंब्याचा रस करा, जेवायला बसा, नंतर औषधाची पुडी समोर ठेवा. आणि जेवायला बसल्यानंतर खूप माशा जर ताटात पडायला लागल्या तर पुडी उघडून औषध घ्या, माशी येणार नाही. 5-5 रुपयाला काय किंमत आहे? 5 रुपयाची पटकन घेतलं औषध पुडी घेतली, घरी आले. लोकांनी आवर्जून घरच्या माणसाला सांगितलं पुरणाची पोळी करा, आंब्याचा रस, पुरणाची पोळी, सुंदर स्वयंपाक, गोडधोड. म्हटलं की माशांना निमंत्रण द्यायची गरज नाही, त्या जावयापेक्षा पटकन येतात. एवढ्या भराभर माशा आल्या, ताटाभोवती घुंगायला लागल्या, जेवता येईना त्या माणसाला. त्याच्या लक्षात आलं बाजारातून आपण औषध आणलं. त्यानं पुडी घेतली, समोर ठेवली. नाही म्हणे पुडी उघडायला सांगितली होती. पुडी खोलली, त्यात औषध नाही, काहीच नाही. माणूस संतापला तो, अरे म्हणे औषधच नाही याच्यामध्ये. पण त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. त्यानं ते वाचलं, त्याच्यावर लिहिलं होतं, जेवत असताना जर माशी ताटाला घुंगायला लागली तर घाबरू नका, एका हातानं जेवण करा आणि दुसऱ्या हातानं माशा मारा. काही लोक फसवतील, काही सांगता येत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते, प्रचंड गरमी होती, लोड शेडिंगचा भाग चालू होता, म्हणजे लाईट जात होती बराच वेळ. गावात पंखे आले विकायला, 5 रुपयाला पंखा, 5 रुपयाला पंखा. सगळ्यांनी 5-5 पंखे घेतले. घरात जेवढी माणसं, प्रत्येकाला स्वतंत्र पंखा. आणि सांगितलं पंखा काळजीपूर्वक वापरा तर तो टिकेल. 5 रुपयाला काय किंमत? घेतले 5-5 रुपयाला 5-5 पंखे. घरात जेवढी माणसं असतील तेवढे पंखे घेतले. आणि माणसं असा पंखा फिरवायला लागले की लगेच कडकन मोडून गेला पंखा. तो माणूस अजून जायचा होता, लगे त्याच्याकडे पळत गेले. फसवलं का मला? 5 रुपये घेतले आणि एवढा हलका पंखा दिला. म्हणे कसा वापरला तुम्ही? म्हणे असा धरला, असाच केला की लगेच मोडला. म्हणे तुम्हाला वापरायचं ज्ञान नाही. म्हणे कसा वापरायचा? म्हणे पंखा असा फिरवायचा नाही, पंखा असा धरायचा आणि तोंड फिरवायचं, असा पंखा वापरायचा. काय लोक कसं काय फसवतील ना, काय कोणास ठाऊक. काही लोकांना फसवणं हाच लोकांचा, काही लोकांचा धंदा आहे. संतांचा धंदा काय? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. साधू संतांचा धंदा सांगते मी तुम्हाला, रात्रंदिवस भगवान परमात्माचं चिंतन.
भगवंताचं चिंतन करत असताना कुणी निंदा अथवा कुणी वंदा, पण आमचा कोणता? भगवान परमात्माच्या नामस्मरणाचा. आम्हाला कुणी त्रास द्या, कुणी आमची स्तुती करा, कुणी आमच्याबद्दल वाईट बोला, चुकीचं बोला, पण आम्ही आमचा धंदा सोडणार नाही. हरिभजनाचा हा आमचा धंदा आहे. हाच धंदा केला माझ्या संत मीराबाईंनी. सुंदर सौंदर्य, राजघराण्यातल्या संत आहेत. पान खाल्लं, ओठ लाल होतात, नवल नाही, कंठ लाल होतोय. पाणी पिल्या तर पहाडाच्या कपारातून जिरा वाहावा एवढंच गळ्यातलं पाणी दिसतंय. चालायला लागला तर पायाचे तळवे लालबुंद होत आहेत. सूर्याच्या किरणाला सुद्धा प्रश्न पडतोय, माझ्या तप्त किरणानं मीराबाईच्या त्वचेला जर स्पर्श झाला तर फोड उठल की काय, एवढी चिंता. अप्रतिम सुंदर आहेत, राज वैभव आहे आणि भक्तीचं तेज आहे, पण वैभवात रस नाही. जर त्यांनी मागितलं ना मला सुंदर वस्त्र पाहिजे, तर वस्त्रांचा ढीग त्यांच्या पुढे लागेल, पण चमचमीत आणि भरजरी वस्त्र अंगावर घालण्यात रस नाही. साध्वी वेशामध्ये आहेत. त्यांनी जर एक सोन्याचा दागिना मागितला ना, माझ्या ताईंनो, कुठे ग्रॅम 2 ग्रॅम साठी आपण रुसून फुगून बसतो, पण मीराबाईंनी फक्त मागावं तर त्यांच्या समोर कितीतरी प्रकारचे दागिने येऊन पडतील. कोणतं घालायचं सांगा, पण दागिन्यात रस नाही. त्यागामध्ये त्यांचा आनंद आहे. त्यांचा आनंद फक्त कृष्ण भगवान परमात्माच्या नामस्मरणामध्ये. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. रात्रंदिवस भगवान परमात्माचं नामस्मरण करतात. सुरुवातीला लहान होता तेव्हा साऱ्या लोकांना गोड वाटत होतं, अरे राजाची मुलगी, छोटीशी मुलगी भजन करते, ही मूर्ती माझा पती आहे म्हणून सांगते. सगळ्यांना कौतुक वाटतंय. पण जशा जशा मीराबाई मोठ्या व्हायला लागल्या ना, स्तुती करणारी लोक सुद्धा निंदा करायला लागली. जग असंच आहे, दोन तोंडाचं. दोन तोंडाचं, दोन जिभा. कुणाला आहे तो? सापाला आहे. तसं आहे जग. स्तुती पण करतात, निंदा पण करतात. आता मीराबाईंची निंदा करायला लागले. मीराबाईंना वाईट वाटतंय ते सगळं ऐकून, भयंकर त्यांना वाईट वाटतंय. आणि मीराबाई दुःखी होऊन देवाला म्हणतात, भगवान प्रभुजी नाम किनारे लगा, प्रभुजी नाम किनारे लगा, प्रभुजी बोलण्याचा त्रास होतोय. मीराबाईंनी भक्ती वाढवली, नामस्मरण वाढवलं. आता लोक काय बोलतात तिकडे लक्ष नाही. मीराबाई सुंदर भजन करायला लागल्या. आता घरातली लोक त्रास द्यायला लागले, मीरा भजन करू नको. मग मीराबाईनं जोरात भजन चालू केलं. अगं मीरा, मोठ्यानं तरी भजन करू नको. मीराबाई नाचून भजन करायला लागल्या. अगं मीरा, नाचू तरी नको. मीराबाईने पायात घोंगरं बांधली
पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे। मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची रे, मीरा नाची, मीरा नाची, मीरा नाची रे नाथई। पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, मीरा नाची। मीराबाई पायात घुंगर बांधून नाचायला लागल्या। विषाचा प्याला ओठापर्यंत आला। मीरा, एकतर भजन बंद करा, नाही तर तुमचं तोंड बंद करा। कल्पना करा, आपणही भजन करतो, आपल्यालाही भजनाची गोडी लागते। कधी कधी घरची माणसं रागावतात, लोक नावं ठेवायला लागले भजन बंद कर। तुम्ही म्हणता आम्ही नाही भजन बंद करणार। मग घरची लोक जास्त संतापतायत आणि म्हणतात एक तर विष प्या, नाहीतर भजन करा। असा प्रसंग जर आपल्या समोर आला, विषाचा प्याला, तर खरं सांगा मला, विष घेताल का भजन सोडताल? मोरे वस्ते, खरं खरं बोला फक्त, विष घेणार का भजन सोडणार? सांगा, मोठ्याने बोला नका। काय करणार? आपण भजन सोडून देणार, विष नाही घेणार। पण मीराबाई छंद लागलेला, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद छंद लागलेला, धंदाच त्यांचा तो नामस्मरण करण्याचा, हरिभक्तीचा। मीराबाई म्हणतात, मी एक वेळेला विष घेईल पण भजन सोडणार नाही। का? तो माझा धंदा आहे, ते माझं काम आहे, ती माझी सेवा आहे, ते माझं स्मरण आहे, तो माझा छंद आहे। मीराबाईने विषाचा प्याला ओठाला लावला आणि जसं विष ओठाला लावलं, कृष्ण 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 करत विष पिताय, जसं अमृत प्यावं, जसं दूध प्यावं, तसं विष पिल्या। काही क्षणासाठी शांत झाल्या। पण जेव्हा ज्यानं विष पाजलं त्यानंच कृष्ण शब्दाचा उच्चार कानामध्ये गेला। कृष्ण शब्दाचा उच्चार कानामध्ये केल्यानंतर मीराबाई झोपेतून जाग्या व्हाव्यात तशा जाग्या झाल्या आणि अधिक ताकदीनं भजन करायला लागल्या। कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठे संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई लगन। ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन। सगळ्यांनी हात उंच करा, हात वर घ्या सगळ्यांनी। मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन, मीरा हो गई लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई लगन, ऐसी लागी लगन, मीरा समोर विष आलं पण बाजूला हटल्या नाही, सरल्या नाही। हा संतांचा धंदा आहे। भक्ती भजन न करता आपल्याला जर आपल्या कामात अपयश आलं तर आपण म्हणतो हा धंदा चांगला नाही, पण संत असा धंदा करतात की त्यांनी स्वतःच्या धंद्याला कधीच नाव ठेवलं नाही। हरिभक्तीचा आमचा धंदा आहे। कोणताही प्रसंग येऊ दे समोर, त्याला मी सामोरं जाणार। संतांचा धंदा। संताचा दुसरा एक धंदा सांगते मी तुम्हाला बरं। आपल्यातलं चांगुल पण जिवंत करणं
आपल्यातल्या वाईट गोष्टी संपवणं आणि चांगल्या गोष्टींचा विकास करणं हा सुद्धा संतांचा धंदा आहे. कशासाठी हा सप्ताह? कुठेतरी चांगल्या विचारांचा खुराक आपल्याला मिळावा याच्यासाठी सप्ताह. आपा वेळ संपली, आवरून घ्यायला पाहिजे मी आता. पण एक सुंदर उदाहरण माझ्या लक्षात आलंय, तेवढं सांगते, सेवा समाप्त करते. बोल नाही का? संताचा दुसरा धंदा आहे का? कोणता? आपल्यातला चांगल्या गुणांचा विकास करणं आणि दुर्गुणांना बाजूला सारणं हा सुद्धा संताचा एक धंदाच आहे. आपल्यातला राम जागा करणं आणि आपल्यातला रावण मारणं हा सुद्धा संतांचा धंदा आहे. तो म्हणाल आपल्यामध्ये राम आणि रावण कुठे? आपल्यातली चांगली गुण म्हणजेच राम आहे, आपल्यातली वाईट गुण म्हणजेच रावण आहे. मग आपल्यातला राम जागा आहे का रावण जागा आहे? मी बोलणार आहे, तुम्ही त्याचा विचार करा. तुम्ही स्वतःला तपासा, आपल्यातला राम जागा आहे का रावण जागा आहे? उदाहरण सुंदर आहे, सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं. भगवान प्रभू रामचंद्रजीनं रावण मारला. रावणाची पत्नी मंदोदरी, तिला कळालंय माझा पती मेला. पतिव्रता होती, बरं महान पतिव्रता होती. हंबरडा फोडत आली ती आणि भयंकर दुःखी झाली, गडबडाला होते, छाती बडवून रडते, कपाळ बडवून घेते, खूप रडते. तिचा पती मेला, तिला काय कमी दुःख झालं असेल का? तिला काय कमी दुःख झालं असेल का? थोडासा माईक थोडासा ठेवा फक्त असं. माझं बोलणं आहे का बरं का? पतिव्रता आहे, खूप रडते आणि रडत असताना रागात आली, माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. ती पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. एका पतिव्रतेनं ठरवलं तर ती सूर्याला एका जागेवर थांबवू शकते. एका पतिव्रतेनं श्रीकृष्ण भगवंताला शाप दिला. महाभारताच्या युद्धात तू 5 वाचवले, 100 मारलेस. अरे 100रातलं 1 तरी ठेवायचं होतं आई म्हणायला. तुला एवढ्या गर्दीमध्ये 5 वाचवता आले आणि 100रातलं 1 सुद्धा वाचवता आलं नाही. शाप आहे माझा तुला, तुझा सुद्धा कुळात कुणी राहणार नाही. एका पतिव्रतेनं दिलेला शाप. त्या पतिव्रतेचं नाव काय? गांधारी. तिला जेव्हा कळालं ना तिचं लग्न अशा माणसासोबत जमलंय की त्याला हे जग पाहता येत नाही, तिचा पती आंधळा आहे, हे तिला जेव्हा कळालं, अजून अक्षता पडायच्या होत्या डोक्यावर, तरच तिनं डोळ्याला पट्टे बांधून घेतले. का? माझ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा हे जग पाहणार नाही. हे पतिव्रता धर्माचं हे प्रतीक आहे. किंवा पहा, एक पतिव्रता धर्म जर सांभाळायचा असेल तर किती समर्पण लागतं. जर माझ्या पतीला जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा हे जग पाहणार नाही. किती मोठा त्याग आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, जर तुमच्या मालकाला शुगर असेल तर तुम्ही जामून खायला पाहिजेत का? हा मरे वस्ती, जरा खरं खरं बोला माझ्यासोबत. खायला पाहिजेत का? जर एक पतिव्रता पतीसाठी डोळ्यावर पट्टी घालते तर तुम्ही तुमच्या पतीला जर शुगर असेल, त्यांना जामून खाता येत नसेल तर तुम्ही खायला पाहिजेत का? बोलतच नाही तुम्ही. तुम्ही स्वतःचे तर खाता, वर्ण म्हणता बंटीचे पप्पा तुम्ही खाऊ नका, तुम्हाला साखर आहे, मी खाते, आणा इकडे चला. पतिव्रता होणं बोलणं एवढं सोपं नाही. महान पतिव्रताच्या यादीमध्ये मंदोदरी आहे. माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. कोणतरी बोट केलं, तो तिथे बसलेला आहे. रामराया दगडावर बसलेले होते, मागच्या बाजूने अशी आली, त्याची सावली रामाच्या पायाजवळ पडली. भगवान उठून उभे राहिले, हात जोडले आणि विचारलं, आई कोण आहेस तू? आई या एका शब्दात तिचा राग शांत झाला. त्या शब्दाची ताकद आहे बरं. आई या एका शब्दात तिचा राग शांत झाला. ती म्हटली, हे तपस्वी, 20 भुजांचा, 10 मस्तकांचा, बलवान, शौर्यवान, धैर्यवान राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. आई मला माफ कर. तुझा पती महान होता, ताकदीनं मोठा होता, ब्रह्माचा वंशज होता, बलानं मोठा होता, ज्ञानानं मोठा होता, पण अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला. आई मला माफ कर. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी, मी तुला कोसण्यासाठी, शाप देण्यासाठी इथं आलेले नाही, कारण मला माहितीये. भगवान म्हणतात, मग तू का आलीस आई? मंदोदरी सांगते, हे तपस्वी, मला माहितीये 10 मस्तकाचा, 20 भुजांचा बलशाली रावण, त्याची ताकद मला माहितीये. त्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या, 33 कोटी देवांना बंदी शाळेत टाकलंय. कुबेराच्या कॉलरला पकडून तो खाली आणत होता, कैलास पर्वत हातावर घेऊन नाचत होता, त्याची ताकद मला माहितीये.
पण असं काय तुझ्यात विशेष आहे की अशा माझ्या महान पतीला तुझ्या हातानं मरावं लागलं? ते पाहण्यासाठी मी आले की तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीत काय कमी आहे. भगवान म्हटले, आई तुला कळालं का मग माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी बोलली, हे तपस्वी, इथं आल्याबरोबरच मला कळालं तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीत काय कमी आहे. आई काय तुला माझ्यात विशेष दिसलं, तुझ्या पतीत काय कमी दिसलं? उत्तर ऐका, घरी घेऊन जाण्यासारखं आहे, विचार करण्यासारखं आहे. ती मंदोदरी बोलली, हे तपस्वी, माझा पती बलशाली रावण, काहीच कमी नाही त्याला. 80,000 पत्नी आहेत, माझ्यासारखी पतिव्रता पत्नी आहे. एवढं सगळं असताना सुद्धा वनवास भोगणाऱ्या एका वनवाशाच्या पत्नीला त्यानं चोरून आणलं आणि पत्नी बनवण्याचा हट्ट धरला. हा माझा पती. आणि एक तू आहेस तपस्वी, परस्त्रीची सावली पडली, तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये आहे. हाच फरक आहे. माझं बोलणं तुमच्या लक्षात आलंय. राम म्हणजे सगळे सद्गुण आहेत. परस्त्री माते समान, परस्त्री परधन नकोय. जे आहे आपल्या प्रारब्धानं ते आपल्याला, सगळी चांगली गुण म्हणजे आपल्यातला राम. एवढं सगळं आहे पण समाधान नाही म्हणजे रावण. खूप आहे पण समाधान नाही. 80,000 पत्नी असताना दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहायची काय गरज? लंका सोन्याची आहे, रामाचा जय जयकार आहे. रावणाचं कुणी नाव सुद्धा घेत नाही, फक्त पुराव्यापुरता रावण शिल्लक आहे, उदाहरणापुरता. कुणी रावणाचा जय जयकार करताय का? सारं जग काय म्हणताय? प्रभू रामचंद्र भगवान की. बसलेले लोक जरा ताकदीनं जय जयकार करा. टाळकरी थोडे शांत राहतील. बसलेल्या लोकांनी म्हणायचं, प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, प्रभु रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. आपण नेमकं काय समजायचं? मी फसवलंय मी तुम्हाला. आता सावध राहा. इथं फसलात ते फसलात, दुसरीकडे कुठे फसवू नका. साधू आपल्यातला राम जागा करताय. अरे चुकून तुम्ही रावणाचा जय म्हटला तर थोडेसे घाबरलात. ही संतांची कृपा आहे की आपल्याला कळालं, चुकून झालं कडे आपल्याकडनं. हे एवढं जरी कळालं तर समजावं साधूचे प्रयोग यशस्वी आहेत. माझं बोलणं लक्षात घ्या. आपल्यातलं चांगुलपण जिवंत ठेवणं हा सुद्धा संताचा धंदा आहे. पण देवाचा धंदा काही वेगळाच आहे. काय त्याचा धंदा? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. काय? भक्ता राखे पायापासी, दुर्जनासे संहारी. चक्रानं अनेक दृष्टांना त्यानं उडवलंय. गदेनं सुद्धा अनेकांचा नाश केलाय. शंख वाजवून महाभारताच्या सुरुवातीला, युद्धाच्या सुरुवातीला शंखाचा नाद करून दुर्योधनाधिक जे आहेत ना कौरव, त्यांना भयभीत केलंय. प्रत्येक आयुधाच्या माध्यमातून भगवान परमात्मा दृष्टाला धाक, भीती, भय त्याचा नाश करण्याचं काम केलेलं आहे. दृष्टाचा नाश, सज्जनाला अभय. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासे संहारी. फक्त भक्ताच्या रक्षणासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. एवढ्याच कारणासाठी अव्यक्तते आकारले, रूपा आले गुणवंत. आणि काय करतो भगवान? भक्तानं कल्पना करावी, त्यानं तसं रूप धारण करावं. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा.
माझ्या जया तैसा विठ्ठल. जसा आपला भाव असेल तसा देव साकारत असतो. हीच भावना महाराजांनी याच्यात मांडली. आपली वेळ संपली. अजून थोडक्यात कृष्णचरित्र सांगून देवाचा जन्म करायचा आहे. त्याच्यामुळे प्रेमानं भजन करू आपण. विठोबा रखुमाई उग्रसेनाचा पुत्र कंस त्यानं आपल्या बहिणीला आणि दाजींला कारागृहात टाकलं. तसं तर देवाच्या जन्मा अगोदरपासनं देवाच्या जन्मकथेला चरित्राला सुरुवात आहे. आणि आता ते तर मी सांगणारच आहे, पण ते सांगितल्यानंतर खूप जल्लोष उत्साह भजन वगैरे असं सगळं काही चालणार आहे. मग किती उशीर होईल काही सांगता येत नाही. पण आपणनी मला आता एक सांगितलं, दीदी तुमचा आध्यात्मिक प्रवास कसा चालू झाला तेवढं एकदा सांगा. ते मी सांगणार आहे. आपणच्या आग्रहाखातर हे सगळं सांगते. तर असं काही मी माझ्या तोंडानं कुठे काही सांगावं तसं यूट्यूबला माझ्याबद्दलची भरपूर माहिती सोडलेली आहे. माझी स्वतःची डॉक्युमेंटरीसुद्धा टाकलेली आहे. परमार्थामध्ये माझी 11वी पिढी आहे. आणि 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान की ज्या संस्थांबद्दल मी वर्षानुवर्ष इथे जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा सांगितलंय. सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे. आत्तापर्यंत 10-11 संन्यासी लोक आमच्या परंपरेमध्ये झाले. आता आमचे बंधुराज तिथले उत्तराधिकारी आहेत संस्थांचे. अगोदर चुलत आजोबा होते. आमच्याच घरातला एक व्यक्ती तिथे उत्तराधिकारी म्हणून नेमला जातो. तर अशा परंपरेत आम्ही आहोत. आणि जुना काळ थोडासा, जुने महाराज जनसंपर्कापासून खूप दूर असायचे. आम्हाला कळायला लागल्यापासून जनसंपर्क कीर्तन या माध्यमातून लोक जोडणं या सगळ्या गोष्टी चालू केल्या. थोडंसं शांत राहा, खाली बसा. तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. माझी परमार्थात 11वी पिढी. आई वडील सगळा परिवार माळकरी आहे. आईच्या माहेरच्या जवळजवळ 4 पिढ्यापासून वारकरी आहेत. आईची आजी पंजी भजन म्हणत होती. इकडे वडिलांचं तर पूर्ण परिवारच पूर्ण आध्यात्मिक आहे. पण जेव्हा आमचा जन्म झाला तर त्याची एक सुंदर कथा आहे की अगोदर आमच्या वडिलांना तिथे देऊ म्हणून केलं होतं उत्तराधिकारी. पण लेकराबाळात खूप जीव असतो मायबापांचा. आणि कशाला लेकरू फकीर बनवायचं, तर हे रूप घेणं काय साधं आहे का काय? हे पाहायला छान वाटतं, बोलायला सोपं वाटतं, पण जगणं फार कठीण असतं. तर वडिलांनाच तिथे देऊ केलं होतं. पण वडिलांचे जे आई वडील होते आमचे आजोबा ते म्हटले की नाही, आमचं लेकरू आम्ही देणार नाही. आणि वडिलांचं लग्न झालं आमच्या. आई पण माझी गावातलीच आहे. चकलंबा माझं गाव आहे. आई पण गावातलीच. जबरदस्ती वडिलांचं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर वडील आमचे घर सोडून निघून गेले. कुठे गेले काही कुणाला तपास नाही. नंतर जी महाराजांची समाधी, तर त्या समाधीवर वचन घेतलं, आमच्या लेकराचा संसार भगवान पुढे चालू दे, कारण दुसऱ्याचं लेकरू आम्ही आमच्या घरात आणलंय. आई पण माझी गावातली आहे. तर तिथं शपथ घेतली, जे यांना पहिली संतान होईल ते आम्ही तुम्हाला देऊ. पहिला नंबर आमचाच. मग असं दीक्षा नाही झालेली माझी, पण तिथं शपथ घेतली, माझा जन्म झाला. तर मुळातच काय असेल त्या कारणानं एक अध्यात्म, कीर्तनाबद्दल ओढ, या सगळ्या गोष्टी मुळातच माझ्यामध्ये. भजन तर सगळा परिवारच भजन गातो, त्याच्यामुळे भजनाची गोडीच. आमच्या घरात एक महाराज यायचे, आमच्या भागातले खूप मोठे महात्मे, गणेशानंद सरस्वतीजी महाराज, आपल्या इंदू वाशिनी संस्थानचे गंगाधर बाबा.
तर आमच्या आईला ते मुलगी मानत होते आणि वडिलांना जावाई म्हणायचे. त्यांनी सांगितलं की काळ बेकार आहे, जग वाईट आहे, मुलीला नका देऊ, मुलगा द्या. म्हणून आमच्या बंधूला तिथे उत्तराधिकारी म्हणून ठेवलं. पण जसं वय वाढत गेलं, परमार्थाची गोडी, भजनाची गोडी, अध्यात्म, माझं शिक्षण पण खूप झालेलं अप्पा. MA BEd आहे मी, माझं शिक्षणसुद्धा भरपूर आहे. वडिलांच्या इच्छेखातर शालेय शिक्षण आणि आईची ओढ, कीर्तन कर बाळा, भजन कर बाळा, भागवत बसव बाळा, रामायणाची कथा बसव बाळा, देवी भागवत कर, आईनं हे. आणि शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा संगीत विशारद ही पदवी माझ्या आईच्या वडिलांच्या आग्रहाखातर घेतली किंवा मला गोडी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. पण जेव्हा लहान होते ना अप्पा मी, माझ्या आईन ते मला सांगतात की गोडी कशी असते, लेकराचे पाऊल कसे दिसतात पहा. असे एवढी छोटी होते मी लहान, तर मी काठीला दोरी बांधायची, त्याचा विणा करायचा, छोट्या छोट्या लेकरांना जमा करायचा, हातात दगड द्यायचे आणि तुम्ही टाळ वाजवा, मी कीर्तन करते. हे असले खेळ होते लहानपणी. कधी तीर्थक्षेत्रावर आई वडील घेऊन जायचे, तर तीर्थक्षेत्रावर गेल्यावर कधीच कानातली बाळी, हातातली बांगडी, बिंदी, लिपस्टिक हे कधीच घेतलं नाही मी. जेव्हा कधी मी तीर्थावर गेले आई वडिलांच्या सोबत, एकच माझा आग्रह असायचा की आई मला पुस्तक घ्या. कोणतं? मला ज्ञानोबरायांचं चरित्र घ्या, मला तुकोबरायांचं चरित्र घ्या, अशी पुस्तकं घ्या मला. अप्पा तुम्ही आले, मला फक्त दाखवणं झालं नाही, एवढी आहे तेव्हापासून मी असा पुस्तकांचा संग्रह केलाय. माझ्याकडे आज 3-4 कपाटं पुस्तकांना भरलेली आहेत. हा माझा व्यक्तिगत आवडीचा छंद आहे. यातून घडत गेलो आईवडिलांची शिकवण, मूळचा परंपरेनं वारसा प्राप्त झालेला अध्यात्माचा. आणि हे सगळं करत असताना माझं गाणं लोकांना आवडायचं, गायन लोकांना आवडायचं, आवाज भगवंतानं दिलेलं त्यांच्या कामासाठी, ते काही माझ्या कामासाठी नाही दिलेलं, ते त्यांच्या कामासाठी मला दिलेलं आहे भगवंतानं. लोक सुरुवातीच्या काळामध्ये हे शिकत असताना पण खूप संघर्ष, परिस्थिती खूप नाजूक माझ्या आईवडिलांची, खूप नाजूक. शिकायला फीस सुद्धा भरायला नाही, प्रॅक्टिसला पेटी सुद्धा नाही. छोटीशी कुणीतरी नातेवाईकाने पेटी दिलेली होती, वडील आजारी पडले तर त्या डॉक्टरच्या फीसमध्ये पेटीच देऊन टाकली. हे डॉक्युमेंटरीमध्ये टाकलेलं यूट्यूबला मी सोडलेलं आहे. तर एवढ्या कठीण परिस्थितीतून पण लेकरू आपलं हुशार आहे म्हणून वडिलांनी मला घेऊन जावं, कधी बीडला घेऊन जावं, कधी पैठणला घेऊन जावं, कोण कोण शिकवतं तिथपर्यंत घेऊन जावं आणि मला तिथे घेऊन अभ्यास घेऊन वापस यावं. माझ्या वडिलांनी कष्ट घेतलेत मला घडवण्यामध्ये, माझ्या आईनं कष्ट घेतलेत. आणि नंतर आमच्या गावातले गुरुजी त्यांनी पण मला शिकवलं. आजही आहेत ते श्रद्धेय आदरणीय विजय महाराज सुलाखे, हे माझे गुरु आहेत. ते रामायण करतात, भागवत करतात, ख्याल गायन करतात, खूप 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 तयारीचे आहेत. तर त्यांनी मला शिकवलं खूप कष्टातून, खूप प्रयत्नातून. आणि जसं जसं प्रगती व्हायला लागली तर जळणाऱ्यांची संख्या वाढली. मग कुणी भजनच म्हणू द्यायचं नाही, कुणी माईकच काढून घ्यायचा. माझ्या समोरचे माईक काढून घेत होते. पण आज देवानं मला एवढं दान दिलं ना की मी माझा माईक दुसऱ्याने देते. म्हणा तुम्ही आता म्हणा. लेकरांना घडवण्याची सेवा भगवंतानं मला दे, या गोष्टीचा मला आनंद वाटतो. आणि माझ्या समोरचा माईक घेतला ना तर मला वाईट वाटायचं. भजन पण म्हणू देत नव्हते लवकर. कीर्तनाला गेलं तर अर्धा 1 तास कीर्तन करून घ्यायचे, रात्रभर भजन करून घ्यायचे, बसच्या तिकिटाचे पैसे द्यायचे. काय सांगू तुम्हाला, एवढी वाईट परिस्थिती. तर एवढ्या सगळ्या संघर्षातून फक्त हार नाही मानली, घाबरून मागे थांबलो नाहीत. आईवडिलांची, परिवाराची साथ, संघर्ष करत राहिलो. आजही एवढा मोठा प्रवास आहे पण आईवडील सोबत आहेत. त्या दिवशी अप्पा, मैत्री काका आपण आला होता, माझ्या आईनं तुमच्यासाठी स्वयंपाक बनवलेला होता. तर आजही किती येऊ दे, रात्री 2 वाजता सुद्धा माझी आई उठून स्वयंपाक करून घालते येणाऱ्या लोकांना. तर एवढी मोठी सेवा परिवारामध्ये आलेली, खूप काही असं सांगण्यासारखं आहे. पण आपल्या तोंडाने काय बोलावं या गोष्टी मला थोड्याशा आवडत नाहीत. सुरुवात करत गेलो, जसा जसा कीर्तनाचा प्रवास वाढत गेला, लोक माझ्याकडे येत गेले, ताई आमच्या मुलीला शिकवता का? मग माझ्या डोळ्यासमोर यायचं की मला शिकताना किती त्रास झाला. मग माझ्या आईवडिलांना जसा दम धरला तसे सगळ्यांचेच थोडे आईवडील दम धरणार आहेत. एक तर मुलीला पहिले कोणी शिकवतच नाही, शिकवलं तर तिला 100 अडचणी. मग माझे आई वडील बोलले की बाळा आपण मुलींसाठी संस्था काढू. तर मी जी संस्था चालू केली ना ती मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. उद्देश एकच होता माझा की ऊसतोड कामगारांच्या, गरीब परिवारातल्या, सामान्य घरातल्या मुली शिकल्या पाहिजेत. पण त्या संस्थेचं एवढं मोठं यश वाढलं त्यात महाराष्ट्रभरातल्या मुली माझ्याकडे आहेत. मागच्या वर्षी आले होते मी तेव्हा 150-200 मुली माझ्याकडे शिकायला होत्या. आता 250 ते 300च्या घरात आकडा गेलाय पोरींचा. एवढ्या मुली आपल्याकडे शिकतात. आणि हे तर 2 जादूच्या कांड्याच आहेत या 2. हा,
तर अशा कितीतरी मुली छोट्या छोट्या गायन करतात, मोठ्या वक्तात. सध्या आप्पा आपल्या संस्थेतल्या 3 मुली कथा करण्यासाठी बाहेर गेलेल्या आहेत. कोणी शिवमहापुराण करतात, 18 पुराणाच्या कथा आपल्या संस्थेत मुली शिकतात, गायन शिकतात, शास्त्रीय संगीताच्या परीक्षा देतात, मुली पखवाज शिकतात. आपली पूजा आपल्या संस्थेतलं उदाहरण आहे. आणखी कितीतरी मुली पखवाज शिकतात. आपल्या 2-3 मुली बाहेर पखवाज वाजवायला अजून गेल्यात दुसऱ्या ठिकाणी. इकडे नवरा कारखान्याच्या बाजूला सप्ताह चालू आहे, तिथे सुद्धा आपल्या विद्यार्थिनी आहेत, मृदंग वाजवतात, गायन करतात, कीर्तन करतात, कथा करतात. बस आपल्याला ज्या अडचणी आल्या ना त्या या लेकरांच्या जीवनात येऊ नयेत. आणि यांना मी जसं मधमाशीसारखं घेतलं, इकडून काही तिकडून काही असं थोडं थोडं ज्ञान ग्रहण करत राहिले, तसं यांच्यावरती वेळ येऊ नये. यांना एकाच जागेवर सगळं मिळावं, अशी एकाच जागेवर सगळ्या प्रकारचं आध्यात्मिक शिक्षण देणारी मराठवाड्यातली एकमेव वारकरी शिक्षण संस्था म्हणजे आपली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था. अप्पा असाच माझा प्रवास झाला. आजही काही संघर्ष थांबलेला नाही. प्रवासात नेहमी 4-2 मुली माझ्यासोबत असतात. भगवंताला एकच विनंती असते, माझे देवा आत्तापर्यंत हा प्रवास असा चाललाय व्यवस्थित, हाच शेवटपर्यंत तो पूर्ण कर. मी याला कोणी पूर्ण करणारी नाही. या कामात अडचणी आणणारे भरपूर आहेत, मदत करणारे कमी आहेत. पण माझी विनंती आहे भगवान, अप्पांसारखी, मित्रे काकांसारखी अशी काही माणसं आहेत ना बोटावर मोजणे एवढी, की त्यांना आपल्याबद्दल आपुलकी आहे, आपल्याबद्दल एक माया आहे, स्नेह आहे, बऱ्याच काही आपल्याबद्दल चांगले विचार करणारी लोक आहेत. तर अशा लोकांचं बळ कुठेतरी आहे. म्हणून निंदा करणारे, चुकीचं बोलणारे, आपल्याबद्दल वाईट चिंतन करणारे यांचा विचार न करता आपण आपला प्रवास सत्यानं करत राहायचा. यश देणं त्याच्या हातात आहे, फक्त आपण सत्य वागायचं एवढं ठरवून मी माझा प्रवास करते. बाकी संघर्षाला काही कमी नाही माझ्या जीवनामध्ये. आपण पाहिलंय, घरात 2 मुली सांभाळणं अवघड असतं, 300 पोरींना डोकं कसं लावत असेल मी विचार करा. तर असा हा सगळा प्रवास आहे. आपण आता याच्या पलीकडे काय सांगू, बस आता खूप झालं. एवढंही मला काही बोलायचं नव्हतं, पण भावनेच्या भरात हे सगळं मी बोलून गेले. असो, आता आपण भगवान परमात्माचं चरित्राला विस्तारानं सांगायला वेळ नाहीये, थोडंसं वेगात सांगते. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. माझ्या ताई दादांनो माझं बोलणं कान देऊन ऐका. भगवान परमात्माचा जन्म कारागृहामध्ये झाला. वसुदेव देवकी यांना कारागृहामध्ये टाकलं. देवकीची 6 मुलं मारली. 7वा मुलगा योगमायेनं रोहिणी उदरी नेऊन घातला. आणि 8व्या वेळेला भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. आता भगवान परमात्माचा जन्म कारागृहात साजरा करायचा नाही आपल्याला, का? कंसाला कळलं म्हणून. देवानं जर ती काळजी घेतली तर आपणही ती काळजी घेऊ. भगवान म्हणतात, बाबा आई काळजी करू नका, मला नंद बाबाच्या बाळाला नेऊन ठेवा. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला देवाला टोपलीमध्ये घातलं, नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवलं. तिथे भगवान परमात्माचा जन्म साजरा होणार आहे. पण त्यासाठी एक अभंग म्हणूयात आपण अगोदर. तो अभंग आम्ही गातोय. आणि ज्या वेळेला पुंडलिक असा गजर होईल त्यावेळेला सर्वांनी फुलं फेकायची पाळण्याकडे आणि जन्म साजरा करायचा आहे. दशरथे मारिला तुझी होता वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार तसे परीक्षेची रोहिणी नक्षत्र माया घाली असणार नवग्रहाणू तुला सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धस्य जयाचा तो संशत यासी आडम माझ्या कुडी गोविंद अयोनी संभवन नामयाचा स्वामी प्रगटना वसुनामती बुधवार सुखसावत श्री परीक्षेची पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. भगवान परमात्माच्या जन्माचा आनंद साऱ्या गोकुळामध्ये झाला. गौड म्हणती हो म्हणती गौड जिला गौड म्हणती हो म्हणती गौड जिला गौड म्हणती हो म्हणती गौड जिला
उशीर झाला आता. सगळ्यांनी खाली बसून घ्या. आपल्या सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा. भगवान श्रीकृष्ण म्हणजे जीवनाचा आनंद आहे आणि हा आनंद तुमच्या आमच्या जीवनातला अखंड कायम टिकून राहावा. दुःखामध्येही आपल्याला सुखानं जगता यावं हा संदेश देणारे आपले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. पण जन्मच त्यांचा कारागृहात झाला. शेवटपर्यंत त्यांच्या जीवनात सुख नाही पण कधीच दुःखी नाही. हेच आपल्याला शिकायचे त्यांच्या चरित्रातून. आपल्या सगळ्यांचं जीवन मंगलमय व्हावं, सुखानं भरून जावं एवढीच एक इच्छा भगवंताच्या चरणी व्यक्त करते. आणि दुसरी गोष्ट, 7 दिवस झाले मुली आपल्याकडे आहेत. अशा 300 मुली आपल्याकडे वारकरी अभ्यास करतात. दरवर्षी मी संस्थेबद्दल सांगते. अप्पा मेत्रे काका मठावरती आलेले आहेत. जुन्या देवस्थानच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. आजही तुम्हा सर्व मोरे वस्तीकरांना पुणेकरांना माझी एकच विनंती असेल, ज्या संस्थांचं काम आम्ही लोकांच्या रुपयातून करतोय, लोकांनी रुपया देणगी देऊ द्या, ती मठाच्या कामासाठी आम्ही वापरतो. या मुलींच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी, त्यांच्या निवाऱ्यासाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी खूप आमची धडपड चालू आहे. ज्या गावात जाईल, ज्या ठिकाणी जाईल त्या लोकांना विनंती असते, खूप चांगलं काम करतोय आणि आम्ही खूप दुर्गम भागात आहोत म्हणून मदतगार लोक शहरामध्ये असतात. ग्रामीण भागात एवढी मदत मिळत नसते. मग आमचं सहजासहजी इकडे येणं होत नाही.
म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती, जे चांगलं काम आम्ही हाताला धरलंय ना, या कामामध्ये तुम्ही अखंड आमच्या सोबत राहा. आजही विनंती आहे, संस्थांच्या विकासासाठी, मुलींच्या संस्थेसाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आर्थिक रूपात मदत करावी. कारण संस्थांचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मदतीची आम्हाला गरजच असणार आहे. म्हणून आता कीर्तन झाल्यानंतर ज्या भाविकांना वाटतंय ताई खूप चांगलं काम करतात, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्हाला तुम्हाला मदत करायची, नक्कीच तुमची मदत मी स्वीकारेल. कारण पैसे तर मी बरोबर घेऊन जाणार नाही, पण मी चांगलं काम काय केलंय हे मागे शिल्लक राहणार आहे आणि ते चांगलं कामाची पावती सुद्धा माझ्यासोबत येणार आहे. आजही तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, कल्याण स्वामी संस्थांच्या विकासासाठी आणि ही गोरगरिबांची लेकरं शिकतायत ना, यांच्या व्यवस्थेसाठी तुम्हाला जसं शक्य असेल तशी या चांगल्या कामात मला मदत करा, एवढीच विनंती. दात्याचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. ज्ञानेश्वरा कृष्ण भगवंताचा पाळणा गाता येतो ना, त्यांनी पाळणा गायचा आणि प्रत्येकानं पाळणा हलवूनच आपल्या घरी जायचं आहे.